ठाणे जिले में सक्रिय संस्था महाराष्ट्र जनहित लोक संगठन के अध्यक्ष विजय गायकवाड़ और उपाध्यक्ष राजेश गायकवाड़ अपने हजारों साथियों के साथ बीजेपी के महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष रविंद्र चव्हाण की मौजूदगी में भारतीय जनता पार्टी में शामिल हुए। इस प्रवेश के प्रोग्राम में सुनील कदम, राहुल गुप्ता, सुधाकर गायकवाड़, महामुनि काका, सपना गायकवाड़ समेत बड़ी संख्या में युवा कार्यकर्ता और महिलाएं मौजूद थीं। इस सामूहिक प्रवेश से पता चला कि ठाणे जिले में भारतीय जनता पार्टी की संगठनात्मक ताकत और मजबूत हुई है। इस मौके पर बताया गया कि विजय गायकवाड़ आने वाले कल्याण डोंबिवली महानगर पालिका चुनाव में पैनल नंबर 16 आशिले मानारे वार्ड से चुनाव लड़ेंगे। उनके भारतीय जनता पार्टी में आने से संबंधित वार्ड में पॉलिटिकल एक्टिविटीज को बढ़ावा मिला है और आने वाले महापालिका चुनावों के लिहाज से इस प्रवेश को अहम माना जा रहा है। भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या मनामध्ये जी भावना आहे ती भावना या कार्यकर्त्यांच्या मेळाव्याच्या माध्यमामधून आपल्या नेत्यांपर्यंत प्रदेशाध्यक्षांपर्यंत पोहोचवण्याचं काम हे जिल्हाध्यक्ष नंदूजी परब यांच्या माध्यमामधून संपूर्ण जिल्ह्यामध्ये चालले। त्याचाच भाग म्हणून डोंबिवलीमध्ये पश्चिमेला एक मेळावा झाला, डोंबिवली पूर्वेला एक झाला, काल कल्याण पश्चिमेला पण झाला आणि आज कल्याण पूर्वचा मेळावा या ठिकाणी पार पडलेला आहे। आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि आदरणीय रवींद्रजी चव्हाण साहेब यांच्या नेतृत्वामध्ये भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता महाराष्ट्रभर जसा सज्ज आहे आणि ज्याप्रमाणे महाराष्ट्रामध्ये नगर परिषद आणि नगरपंचायतीमध्ये ज्यांनी काम केलं त्याच पद्धतीने या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये काम करून विजय संपादन करण्याचा विश्वास कार्यकर्त्यांच्या मनामध्ये जो आहे तो विश्वास या ठिकाणी प्रदेशाध्यक्षांना दाखवण्यासाठी कार्यकर्त्यांचा या ठिकाणी प्रचंड उत्साह होता। खरं म्हणजे शरद पवार गट या निवडणुकीमध्ये या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये कुठे आहे हे दुर्बीण घेऊन शोधावं लागेल। त्यामुळे महेश तपासे यांनी त्याचा निश्चितपणे अभ्यास करावा। कार्यकर्त्यांचं मनोबल वाढवण्यासाठी त्यांनी काही वक्तव्य केलं असेल तर त्याचं स्वागत आहे। मी मागे सुद्धा सांगितलेलं आहे की या कार्यकर्त्यांच्या निवडणुका आहेत आणि कार्यकर्ते महाराष्ट्रभरामधले कार्यकर्ते आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी, आपले कार्यसम्राट कार्यतत्पर मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि त्याचबरोबर प्रदेशाचे अध्यक्ष आमचे नेते रवींद्रजी चव्हाण साहेब यांच्या कार्यपद्धतीवर खुश होऊन किंवा विश्वास ठेवून भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करतायत। ज्या जिल्ह्याचं नेतृत्व हे रवींद्र चव्हाणांसारखं आहे त्या जिल्ह्यामधले अनेक वेगवेगळ्या पक्षातलेच नव्हे तर सामाजिक संस्थांमध्ये समाजाशी जवळीक असणारे समाजाशी जोडले गेलेले सुद्धा अनेक कार्यकर्ते हे भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करतात। त्याचाच प्रत्यय आज यश भालेराव असतील, त्यांचे वडील जे समाजामध्ये अत्यंत प्रतिष्ठित अशी व्यक्ती धारी भालेराव असतील, विजय गायकवाड असतील, अशा अनेकांनी वेगवेगळ्या कानाकोपऱ्यातून जे कल्याण पूर्वच्या परिसरामध्ये राहतात त्यांनी आज भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे। त्यांचं भविष्य हे भारतीय जनता पक्षासोबत उज्ज्वल आहे अशी त्यांना खात्री वाटते म्हणून त्यांनी आज प्रवेश केलेला आहे। आज जो आपला कार्यकर्त्यांचा जो मेळावा होता या मेळाव्यामध्ये म्हणजे एक उत्साह आणि एक आज जी आमचा जो भारतीय जनता पार्टीची जे लोक म्हणजे कार्यकर्ते होते त्यांनी उत्साहात जे काही आज आपल्या इथे समोर म्हणजे बीजेपीचे आता जे आपले महानगरपालिकेची निवडणूक आलेली त्या निमित्ताने आज इथे आम्ही हा कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला आणि त्यामध्ये आम्हाला एकच सांगायचं होतं की जे कार्यकर्ते माझ्या वेळेस जसे एकजुटीने एकमताने जसे काम करत होते यावेळेसही तसंच काम केलं पाहिजे आणि जो आपल्या उमेदवार आहेत त्यांना निवडून द्यायचं आणि जो माझ्या वेळेस जसा उत्साह दाखवून जो प्रचंड मताने विजय केला तसंच आपले हे जे कॅन्डिडेट काय असतील प्रत्येक वार्डमध्ये उमेदवार त्यांना निवडून आणायचं तसंच आणि जे एक विश्वास दाखवलेला आहे आपले प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेबांनी की कल्याणपुरेमध्ये महापौर आपलाच बसवायचा या उद्देशाने आज आम्ही मेळावा घेतला होता। अशी काही चर्चा तुमच्या झाली नाही? अजून तर काही चर्चा झाली नाही, ते वरिष्ठ आमचे निर्णय घेतील त्याच्यावर आणि त्याच्यावर ठरेल। शहर की ताज़ा तरीन खबरें देखने के लिए हमारे YouTube चैनल को सब्सक्राइब करिए। अगर वीडियो अच्छा लगा तो लाइक
और शेयर करिए।